तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हिवाळ्यामध्ये आपण असं काय खाल्लं पाहिजे की ज्याने आपलं आरोग्य, आपली त्वचा आणि आपलं सौंदर्य टिकून राहील. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत जे खाल्ल्याने आपलं शरीर उबदार राहील आणि आपली रोगप्रतिकारक क्षमता देखील वाढेल. तर यामध्ये पहिलं आहे तीळ आणि गुळाचे पदार्थ. तर तीळ आणि गुळापासून आपण लाडू करू शकतो, चिक्की करू शकतो. आता आपण लहानपणापासून बघतो आपल्या घरामध्ये आपली आई, आजी हिवाळा आला की आपल्याला खारीक, खोबरं, तीळ, गुळ याचे लाडू करून खाऊ घालते. कारण तीळ आणि गुळामध्ये आपल्याला ऊब पण मिळते आणि कॅल्शियम आणि लोह म्हणजेच आयर्न सुद्धा आपल्या बॉडीला मिळत असतं. त्यानंतर येतात मसाले. त्यामध्ये काळी मिरी, हळद, दालचिनी हे जर आपण व्हेजिटेबल सूप्स मध्ये किंवा मग दुधामध्ये टाकून जर आपण हे पिलं तर आपल्या बॉडीला अँटीऑक्सिडंट भेटतात. म्हणजे हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला लहान मुलांना किंवा मोठ्या माणसांना सुद्धा जो खोकला, सर्दी होते त्यामध्ये जर आपण हळद घातलेलं दूध पिलं किंवा मसाले घातलेलं दूध किंवा व्हेजिटेबल सूप जर आपण गरम गरम पिलं तर त्याने आपल्या बॉडीला संरक्षण पण मिळतं आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा मिळतात जे आपल्याला सर्दी खोकल्यापासून दूर ठेवतात. नंतर आहेत ड्रायफ्रुट्स. यामध्ये काजू, बदाम, अक्रोड हे आपण भिजवून खाऊ शकतो किंवा याचे लाडू करून खाऊ शकतो. आता बऱ्यापैकी हिवाळ्यामध्ये आपल्याकडे ड्रायफ्रुटचे लाडू केले जातात कारण त्याच्यामध्ये गुड फॅट्स असतं आणि आपल्याला भरपूर एनर्जी पण मिळते. तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या असणार. आपण बघतो हिवाळ्यामध्ये मार्केटमध्ये एकदम ताज्या ताज्या भाज्या येतात आणि भाज्या खाण्याची इच्छा आपल्या हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त होत असते. त्याच्यामध्ये मेथी, पालक, शेपू, चाकवत या किंवा इतर वेगवेगळ्या पालेभाज्या आहेत ज्या आपण हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजे. कारण त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन सी आणि खूप साऱ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट मिळतात. त्याच्यामुळं आपले जे आहे रक्तशुद्धी होते, पचन संस्था सुधारते, आपल्या बॉडीला भरपूर आयर्न मिळतं, हिमोग्लोबिन वाढतं, खूप सारी उष्णता आणि ताकद आपल्या बॉडीला मिळत असते. म्हणून आपण हिवाळ्यामध्ये कमीत कमी एक तरी पालेभाजी रोज खाल्ली पाहिजे. तर पालेभाज्या इतक्याच महत्वाच्या आहेत मूळ भाज्या म्हणजेच मुळा, गाजर, बीट, शेंगा, रताळे. तर हे सगळं खाल्ल्याने आपल्या बॉडीला व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणामध्ये मिळतं आणि फायबर पण मिळतं. हे जे मूळ भाज्या आहेत याच्याने आपल्याला ताकद तर मिळतेच पण हे आपल्या डोळ्याचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे सुधारतात. आता त्वचा आणि केसांसाठी आपण हिवाळ्यामध्ये असा काय आहार घेतला पाहिजे. तर थंडीच्या दिवसामध्ये आपली त्वचा कोरडी पडते, ओठ फुटतात, त्यासोबत आपले जे केस आहेत ते पण राठ व्हायला सुरुवात होते. तर यामध्ये पहिलं आहे घरगुती तूप. जर आपण हिवाळ्यामध्ये 1 चमचा जरी घरगुती तूप आपल्या आहारामध्ये घेतलं तर आपली त्वचा आणि आपले केस जे आहेत एकदम मऊ राहतात. कारण घरगुती तूप जे आहे ते एक नॅचरल मॉइश्चरायझरचं काम करतं. हिवाळ्यामध्ये आपल्या स्किन चांगली चमकत राहावी म्हणून आपण आवोकाडो, तीळ, जवस याचं तेल आपल्या आहारामध्ये वापरू शकतो. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ऍसिड्स असतात त्यामुळे आपली स्किन एकदम तजेलदार राहते. त्यानंतर येतात सीझनल फळं. आता आपल्या भागात जी काही सीझनल फळं हिवाळ्यात तुम्हाला अवेलेबल असतील ते तुम्ही खाऊ शकता. यामध्ये सगळ्यात जास्त करून संत्री, पपई, पेरू, स्ट्रॉबेरी हे हिवाळ्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल असतं. तर हे जर आपण खाल्लं तर आपल्या स्किनमध्ये कोलॅजनचं प्रमाण वाढतं आणि भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा आपल्या बॉडीला मिळत असतो. तर हिवाळ्यामध्ये सगळ्यात बेस्ट आहे दुधाचा मिल्कशेक. त्यामध्ये जर आपण काजू, बदाम, अंजीर टाकून जर चांगला मिल्कशेक करून जर पिलं तर यामधून आपल्याला खूप सारी एनर्जी पण मिळते आणि नॅचरल ग्लो सुद्धा मिळतो. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या खाण्यापिण्याची, स्किनची, केसांची कशी काळजी घ्यायची हे आपण बघितलं. तर यासोबतच काही टिप्स आहेत जे हिवाळ्यामध्ये आपण फॉलो करू शकता त्या तुम्हाला मी सांगते. तर हिवाळ्यामध्ये आपल्याला तहान कमी लागते, आपलं पाणी पिण्याचं लक्षात राहत नाही. तर असं नाही की हिवाळ्यामध्ये आपल्या बॉडीला पाण्याची गरज तेवढी नसते जेवढी आपल्याला दुसऱ्या ऋतूमध्ये असते. तर आपल्या बॉडीला भरपूर पाण्याची गरज हिवाळ्यामध्ये सुद्धा असते. तर आपण आठवण करून पाणी पित राहिलं पाहिजे किंवा मग आपण वेगवेगळे हर्बल टी पिऊ शकतो ज्यामध्ये लेमन टी, त्यानंतर जिंजर टी, ग्रीन टी, त्यासोबतच वेगवेगळे व्हेजिटेबल सूप आहे जे आपण हिवाळ्यामध्ये गरम गरम सूप पिऊ शकतो ज्यामधून आपल्या बॉडीची जी पाण्याची गरज आहे ती मोठ्या प्रमाणात भागवली जाऊ शकते. त्यासोबतच कोवळं ऊन. हिवाळ्यामध्ये आपण सकाळी सकाळी उन्हात बसलं पाहिजे. 10 ते 15 मिनिटं आपण कोवळं ऊन अंगावर घेतलं पाहिजे. यामधून आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी पण भेटतं आणि सकाळी सकाळी उन्हात बसल्यामुळे आपला मूड पण चांगला राहतो आणि आपल्या दिवसाची सुरुवात पण चांगली होते. तर सगळ्यात महत्वाचं आहे पुरेशी झोप. तर हिवाळ्यामध्ये रात्र लहान असते, आजकाल सर्वजण लेट झोपतात. आपण जर पुरेशी झोप घेतली नाही तर आपल्याला स्ट्रेस वाढतो. तर हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे आपण पुरेशी झोप घेणं. तर मंडळी, हिवाळा म्हणजे फक्त थंडीच नाही तर शरीराला पोषण देण्याचा आणि आरोग्य सुधारण्याचा एक सुंदर काळ आहे. चांगला आहार घेतला तर शरीर, त्वचा आणि मन सुद्धा तंदुरुस्त राहील. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.